दादा अरे कुठे दादा काय रे? माझी जरा बाईक बिघडली आहे. दुकानाजवळच एक काम होतं, तू जरा सोडशील का? नाही. हा अरे सोडतो रे बाबा, तुला मी विचारलं का कधी? पण ना चला. दादा जरा गाणी बिणी लाव. ए ओय जरा हळू. काय एवढी काय घाई आहे? अरे बाबा, नवीन जॉईनिंग आहे दुकानात आपल्या, त्यात तिचा पहिला दिवस आहे. मीच वेळेवर नाही पोचलो तर कसं दिसायचं ते? हा, त्यामुळे मला वेळेवर पोचणं गरजेचं आहे. कोण आहे जॉईनिंग? ज्योती. कोण ज्योती? अरे ज्योती सावेकर. हा ज्योती आपली ज्योती? हा म्हणजे ती प्रीती वहिनीची बहीण? हा दादा जर इकडे थोडी साईडला घे ना गाडी. अरे पण दुकानाजवळ काम होतं ना तुझं. अरे तू घे ना. हा तू हो पुढे, मी आलोच. त्याला काय झालं अचानक काय माहिती. देवा, एवढ्या दिवसात बऱ्याच काही काही गोष्टी घडल्या आयुष्यात. आधी रिक्षा गेली, मग कॅफेत जॉब केला तोही गेला. आता परत नव्याने काही गोष्टींना सुरुवात करते. आजपर्यंत तू मला सगळ्या गोष्टीत साथ दिलीस, तर यापुढेही मला साथ दे. माझ्याकडून काही चुकीच्या गोष्टी होऊ देऊ नकोस. बस नेहमी सोबत राहा. काका पाया पडते. यशस्वी हो आणि नवीन कामासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू काका. काका म्हणजे मला जरा भीती वाटते. मी याआधी कधी असं काम केलं नाही आहे. नाही, नवीन कामाची भीती वाटणं अगदी साहजिक आहे, पण तुला इथे घाबरायचं काहीच कारण नाही. इथे तुझ्या सगळ्या घरचीच माणसं आहेत नाही का? आणि माझी खात्री आहे तू हुशार आहेस, तू इथलं काम खूप लवकर शिकशील. स्वराज, इथल्या सगळ्या कामांचीला कल्पना आधी समजावून सांग. मी कुठल्या साड्या कुठे ठेवलेल्या असतात, गिरायकांशी कसं डील करायचं, आपल्या दुकानाचे नियम काय आहेत, सगळं नीट समजावून सांग. मी सांगतो. मला एक मीटिंग आहे, मी ती करून घेतो. ओके. ज्योती, टेन्शन घेऊ नकोस. स्वराज तुला सगळं नीट समजावून सांगेल. येतो. वेलकम. थँक्यू जीजू. बरं तुला मी सांगतो, हा इकडे आपला सगळा कॉटनचा सेक्शन आहे आणि इकडे हा प्रीमियम रेंजचा सेक्शन आहे. अच्छा. आणि कस्टमर सोबत डील करताना थोडी काळजी घ्यावी लागते, कारण त्यांना भरपूर व्हरायटीज बघायच्या असतात आणि भरपूर व्हरायटीज बघून पण ना त्यांचं मन भरत नाही. मग आपल्याला थोडे पेशन्स ठेवावे लागतात, त्यांना आणखी जास्त ऑप्शन्स दाखवावे लागतात. पण नको टेन्शन घेऊ, होईल हळूहळू. ये इकडे दाखवतो. हा. ये. तर इथे सगळं म्हणजे लग्न असेल, साखरपुडा असेल किंवा स्पेशल ऑकेजन असेल किंवा लग्नाचा बस्ता वगैरे काढणं, ते सगळं इथे चालतं. आणि हां, कुणी एखादी साडी जर कस्टमाइज करायला सांगितली असेल ना, तर ते पण इथेच बघितलं जातं. बर. एक मिनिट मी आलो. हा. आत्या, काय ग? हो काय झालं इतकं हसताय? काय बघताय? अगं आई अहो आई बघते. काय? अगं झी5 वरती नवीन सिरीज झाली, अगं आई अहो आई. एवढ्या छान छान सिरीज येतात ना आता झी5 वरती. आणि या वेब सिरीज मधली सासू बघ किती प्रेमळ, समंजस आणि अगदी पॉझिटिव्ह आहे. निर्मिती त्यांनी काय छान काम केलंय, किती छान समजून घेतात ते आपल्या सुनेला. त्या सिरीज मध्ये असतात तशा सगळ्या सासवा नसतात ना. हा
म्हणजे किती नशीबवान आहे ना ती सून. अशा सासवा मिळायला खूप नशीब लागतं. म्हणजे काय म्हणायचं तुला? निर्मिती सावंत जशा आहेत तशा मी नाही आहेत का? नाही काय छळ करते मी तुझा? मी समजून घेत नाही का तुला? आत्या, मला खरंच असं काही म्हणायचं नाहीये. तुम्ही मला समजून घेता आणि माझा छळ पण करत नाही. पण तुम्ही आत्ते सासू आहात ना. अगं आत्ते सासू असले तरी सासूच आहे मी शेवटी. स्वराज, विराज, दीप तिघांना अगदी लहानपणापासून अगदी पोटच्या मुलासारखं वाढवलंय मी. मग माझ्या मुलाची बायको मला परकी कशी असेल? या सिरीजमध्ये ना ऋता दुर्गुळे सुनेचं काम केलं तिने. पण काय छान काम करते ग. काय 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 करताय? काय सांगा ना मला, काय बघताय? कोण? विचारा तुमच्या मुलीला विचारा. तिचं असं म्हणणं आहे की सिरीजमध्ये जशा सासवा असतात तशा प्रत्यक्षात नसतात. हे बरोबर आहे, बघतोय ना आम्ही. हा? नाही ते हे आपलं काय ही सिरीज ही मी पण बघितलीये. अगं आई आहो आई. हो. त्यात निर्मिती ताई दाखवलेत ना, मी अगदी तशीच आहे. हो की नाही ग? आणि म्हणून तुझं आणि माझं खूप पटतं. तू माझी सून झाली असतीस ना, तर तुला माझ्या लेकीप्रमाणेच वागवलं असतं मी. मग तू मला अगं आई म्हणाली असतीस तरी चाललं असतं, आहो आई म्हणाली असतीस तरी चाललं असतं. आताही तू माझ्या लेकीसारखीच आहेस ग. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको. मी तुझ्या पाठीशी अगदी खमकी. काहीही झालं ना तरी हे घर सोडून, तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. शेवटी तू माझ्या सुजयची होणारी. अहो काय बोलताय तुम्ही? हा? गल्लीतली गाडी दिल्लीत घेऊन चाललाय तुम्ही. का? काय चुकीचं बोलले हो मी? माझ्या मुलाचा विषय काढला तर लगेच तुम्हाला त्रास झाला. पण हे सगळं का झालं हे माहितीये ना? कोणामुळे झालं हे सगळं? काही काय बोलताय? कुठला विषय? कुठे नेताय? त्या निर्मिती ताई काय म्हणताय? तुम्ही काय म्हणताय? कुठल्या गोष्टीचा कुठल्या गोष्टीला मेळ तरी आहे का? आणि जरा शांत बसा. मला ही झी5 ची वेब सिरीज बघू दे. अगं आई आहो आई. आता दुःखच आहे ना, काय नाही. सिरीज बघायची पण आहे. काका हा दीक्षा बाबा बाबा आत्ताच बाहेर गेले. बाहेर गेले. हो. हे घ्या पेढा घ्या. हे घ्या. पेढा? अरे पण कसला पेढा? अरे सांगतो काका. अरे बाबा हे घे पेढा घे. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. हे घे. कशासाठी? कशासाठी काय कशासाठी? अगं वेडी, काल तुझा जॉब गेला आणि आज लगेच दुसरा नवीन करकरी जॉब. मीटर खूप खुश आहे. काय चाललंय तुझं? तुला काहीच वाटत नाही? काल मी तुला इतकं बोलले त्याचं तुला काही वाटत नाही का? अगं हे बघ पीटर मला मान्य आहे तू काल जरा चिडली होतीस माझ्यावर. तुझ्या डोक्यात भरपूर विचार चालू होते. त्यात ते जॉब गेल्याचं टेन्शन होतं. पण बघ ना, अगं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.